ही स्पर्धा खरं तर खूप चांगली आहे. या मिनी वानखडे स्टेडियमवर नक्की खेळायचे आम्ही उत्सुक असतो आणि इथे आम्ही कधी जास्त करून अपराजित होऊन गेलेलो नाही, जास्त करून तर आम्ही जिंकूनच गेलेलो आहोत, म्हणून इथे खेळायला आम्हाला नेहमीच चांगलं वाटतं. चला म्हणजे त्यांच्यासाठी हे मिनी वानखेडे स्टेडियम मैदान आहे वल्लभगावचं हे लकी ठरलेलं आहे. त्याकरता खूप खूप तुम्हाला शुभेच्छा असतील. यापूर्वी आवाज आपण दिनेश बंधू पाटील यांचं ऐकलं. आता बोलूया आपण प्रवीण टेंबे जोडले जातील आणि त्यांच्या समवेत लहू फडके खेळणे जोडले जातील. प्रवीण टेंबे आमचे बायकर्म्यान समालोचक आहेत. चला ओ टू प्रवीण आणि लहू फडके. धन्यवाद महागुरु. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. बघा रेड ब्लू प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीराचा किताब विथ एनर्जी खऱ्या अर्थाने प्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता आणि त्याचे पुरस्कर्ते आमचे युवराज पाटील आणि सम्राट पाटील बघा सिंगर आहेत. त्यांनी पुरस्कृत केल्याबद्दल तुमचं दोघांचाही मनपूर्वक आभार. ओ टू कॉमेंट्री बॉक्स प्रवीण टेंबे. तर अक्षय माली किरणे यांना विनंती असेल स्टेजवरती यायचंय. मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. तर सामना उमरोली विरुद्ध नेवाली या दोन टीममध्ये. चला जगदीश पाटील बेलवली आहे. जगदीशसाठी बघा कोपरा सिक्सर त्याने तटवल्यानंतर योगेश पाटील बेलवली यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 1000 रुपये आलेत आणि ते पारितोषिक दिले जाते दिनेश दादांकडून. अभिनंदन. टीम कोपरा मागील सामना जिंकलात आणि एक मोठा संघ होता चिखले त्याला पराभूत केलं. 2 मॅच समाप्त झाले. कुडावे संघाने पहिली बाजी मारली, त्यानंतर कोपरा संघ जिंकला. मॅच नंबर 3 एका बाजूला आहे गौरी स्पोर्ट्स आणि गावदेवी नेवाले टीमने टॉस जिंकला आहे, गोलंदाजी स्वीकारली आहे आणि समोर AR जानमान उमरोली. पहिली विकेट, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, फलंदाज बाद. प्रतीक माळीचा खेळ संपला 0वरती. बिग विकेट. उमरोली गावची रन मशीन मैदान सोडते आणि प्रेम काथारा पीकेला मिळतो हा पहिला विकेट. चप्पल गोलंदाज प्रेम काताराला आपण पाहिला इन ॲक्शन. बॉल त्याने टाकला आणि स्वतः 18 नंबरची जर्सी त्याने झेल टिपलाय. बॅटर तुम्ही तयार राहायचं, लगेच यानंतर जो बॅटिंगसाठी उतरेल वेळ कमी घ्यायचं आहे. तर रैनाथ पाटील वलप यांच्या माध्यमातून चेंडूची पूर्तता करण्यात आली आहे. 5 बॉक्स चेंडू रैनाथ पाटीलने दिले, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. 3 डॉट बॉल, 1 गडी बाद. मॅडन ओव्हर येईल का आज हा देखील प्रश्न पडलाय. प्रेम कातारा 3 बॉल बाकी आहेत आणि उमरोली संघाचं दर्शन आलंय. नॉन स्ट्राईक एंड निशांत. उमरोली टीम बॅटिंग मिळाली पहिल्या 5 ओव्हरसाठी. पहिला डाव, पहिल्या डावामध्ये डोंगरा एवढा स्कोर या टीमला उभा करायचा आहे. चांगला फटका समोर केले, स्ट्रेट हिट, लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये V शेपला. फिल्डिंग करत असताना 2 धावा इथं पूर्ण केलेत आणि 2च्या बरोबरीने टीमचं अकाउंट खातं ओपन झालं उमरोली संघाचं. 1 गडी बाद, 2 धावा, 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा. चांगली गोलंदाजी फर्स्ट इनिंग प्रेम कातारा. या मॅचमध्ये 5 गोलंदाज वापरायचे, त्यामुळे त्याची भूमिका महत्त्वाची असेल कारण पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं सोपं नाही आहे. सध्या गोलंदाजांना सपाटून मार बसतोय टेनिस बॉलमध्ये आणि अशा वेळी चांगली गोलंदाजी. कव्हरच्या वरून पॉईंटच्या क्षेत्राच्या डीपमध्ये धावतोय. डीप बॅक व पॉईंटला लॉफ्ट केलं तर बॉलला हेलिकॉप्टर स्टाईलने हाफ हेलिकॉप्टर. तोपर्यंत 2 आल्यात फक्त. गोलंदाजावरती कोणताच दबाव नाही आहे. आदई वांजो विभागाचे 2 संघ तुम्ही सातत्याने खेळताना पाहिले. पहिलाही आदई संघ खेळला, तो पराभूत झाला. आता या विभागाचा नेवाळी संघ इथं उतरलाय. प्रेम कातारा, मला वाटतं वलभचे होणारे जावई हेच आहेत.
डेफिनेटली साखरपुडा तर झालाय. शेवटचा बॉल, बॅटची कडा विकेटच्या समोर, पॉइंटला स्वतः धावतोय, सिंगल आली आहे. चांगली ओव्हर कंप्लीट केली आहे. पॉवर प्लेमध्ये फक्त 5 रन, 1 गडी बाद. प्रेम काताराची भन्नाट गोलंदाजी, ज्याच्यामध्ये जोश, जिद्द, चिकाटी आणि तत्परता तुम्हाला पाहायला मिळाली. जी चिकाटी, जी जिद्द आणि जी कट्टरपणा तुम्हाला जय हनुमान, अमन ब्रिगेड, रियान्स 11मध्ये पाहायला मिळते. कारण आज रियान्स 11, अमन ब्रिगेड हा संपूर्ण संघ पाहिला ना तर आमचे एक एक कार्यकर्ता संपूर्ण 6 रात्री या स्पर्धेमध्ये जोडले जातील. कार्यकर्त्यांची आमची मेहनत आहे. सर्वांचा आम्ही उल्लेख करू. महागुरू, एवढी मोठी स्पर्धा एकट्याने यशस्वी होणार नाही आहे. सर्वांची सोबत आणि साथ या स्पर्धेला पाहिजे. नाणीची सुरुवात एकीच बल आपल्याला जानुमान, अमन ब्रिगेड, रियाल्स 11 वल्लभच्या माध्यमातून इथे बघायला मिळतो. आणि म्हणून जी स्पर्धा आता आजपासूनच खऱ्या अर्थाने एशियाच्या शिखराकडे वाटचाल करते. आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाला शुभेच्छा. सपोर्ट करण्यासाठी बघा, लीड करण्यासाठी ते संतोष कातार यांना पाहतो. शांततेचे प्रतीक रवी पाटील, महेंद्र पाहतो एक सिनियर क्रिकेटर, कमलाकर इथे आहेत खऱ्या अर्थाने. त्यांचे सर्व सहकारी क्रिकेटचा आनंद घेतात. प्रवीण मोठी विकेट इथं गारज झाली खऱ्या अर्थाने. प्रतीक माली की ज्याला खऱ्या अर्थाने प्रतीकला बुरदुल सरपंच चषक क्रीडा स्पर्धेमध्ये मालिकावीर टू व्हीलर्स बाईक या पुरस्काराने त्याचा प्रतीकचा गौरव केला गेला होता. आणि प्रतीकला आम्ही प्रश्न विचारला होता की प्रतीकने सांगितले त्यांच्या कारकिर्दीमधली ती पहिली बाईक होती प्रतीकसाठी. चला टाइमर ऑन आहे. धावफलकावरती 5 धाव पाहत आहे. सोनू कातर आलाय. लेग ब्रेक का सुलतान, लेग कटर का बादशाह सोनू काताराला म्हटलं जातं. आणि पहिलाच बॉल त्याच्या शैलीमध्ये त्याने फिंगर राऊंड केलं बॉलवरती आणि स्क्रोल डाऊन ऑफ द बॉल, परफेक्ट यॉर्कर, डॉट बॉल आलाय. सोनू काताराची सुरुवात चांगली झाली आहे. बॉल तयार, समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफमध्ये गॅप शोधली आहे. परफेक्ट बॉल, गॅपमधून डगआउटच्या समोर, सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 4. निश्चित इथे धडाडीचा फलंदाजी करत असताना तुम्ही दर्शनला पाहताय. प्रतीक बाद झाल्यानंतर या मॅचचं जे धावसंख्या आहे कोण सांभाळेल, तर दर्शनचं नाव पुढे येतं आणि निशांकडे मोठी जबाबदारी आहे. महागुरून देखील उल्लेख केला की प्रतीक बायकर मॅन खेळाडू बर्दुल नाईट रजनीमध्ये, परंतु आता शून्यावर तो बाद झाला. टीमसाठी मोठा धोका निर्माण झाला. परंतु आता बॅकअप देखील पाहिजे. एका टीममध्ये 11 खेळाडू असतात. सर्वांना आपला परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे, कारण एका खेळाडूने तुम्ही जिंकू शकत नाही. मायकल जॉर्डन जो बेसबॉलचा चांगला प्लेयर आहे, त्याने एकदा म्हटलं होतं की टीमवर्क विन चॅम्पियनशिप आणि टॅलेंट विन गेम्स. म्हणजे एक प्लेअर तुमच्या टीममध्ये टॅलेंटेड असेल तर तुम्ही एखादी मॅच जिंकू शकता, परंतु तुम्हाला जर चॅम्पियन बनायचं असेल, स्पर्धा जिंकायची असेल, तर तुमच्याकडे टीमवर्क पाहिजे. तुमच्याकडे गोलंदाज पाहिजेत, फलंदाज पाहिजेत, जे चांगले टॅलेंटेड असतील तर तुम्ही चॅम्पियनशिप जिंकू शकता. चांगली बॉलिंग आहे सध्या. प्रेम नंतर सोनूही जबरदस्त बॉलिंग करतो. फिल्डिंग ही चांगली. नेवाली टीमचं एफर्ट तुम्ही पाहताय. आणि आज नेवाली टीम ठाण क्या आहे की वानखेडे में अपनी दहशत निर्माण करेंगे. खरं तर नेवालीचा 40+ संघ आता जिंकून आलाय. देवीचा पाडा, त्यांचे टी शर्ट आम्हाला सांगतायत. महेंद्र असतील, रवी आणि संतोष दादा, तुम्हाला अभिनंदन. आणि नेवाली संघ एकेकाली चॅम्पियन होता या स्पर्धेमध्ये रेग्युलर. हवेमध्ये बॉल आहे, मिड ऑफ धावतो मागे, कॅच जजमेंट थोडीशी खराब राहिली आहे. प्रयत्न चांगले होते, बॅकअपला कॅच घेणं सोपं नाही आहे. मिड ऑफच्या अगदी समोर तोपर्यंत इथे 2 धावे इथे आले. तर मागच्या 2 ओव्हरमध्ये पाहिलं तर एकही मोठा फटका आला नाही आहे. दर्शने 14 धावा काढल्या आणि या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आल्या. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावरती 15, 1 गडी बाद. फर्स्ट इनिंग उमरोली संघ. गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचे सिनियर क्रिकेटर राजेश काधारा
इथे उपस्थित असतील तर पी के पाटील यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य नेवाली आकाश शेठ काथारा आपण इथे उपस्थित असाल तर प्रभाकर शेठ पाटील तुम्हाला व्यासपीठावर इन्व्हाइट करतात. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. या मॅचचा आनंद घेत आहेत महेशजी मवडे असतील, विनोद जाधव, रोशन काताराचे PSI आहेत महाराष्ट्र पोलीस, आणि महेश आगलावे कोलवाडीचा एक स्टार खेळाडू, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. 15वरती 1, 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. फर्स्ट इनिंग तुम्ही पाहताय. चला वेळ कमी घ्यायचं आहे, फक्त तुमच्याकडे 15 मिनिटाचा अवधी आता बाकी आहे, त्यामुळे लक्षात घ्या टायमर ऑन आहे या स्पर्धेमध्ये, रेड अलर्ट, आणि पंचांना टायमर दिसतो तिथून. पंच तुम्हाला सूचना करतील की तुम्ही किती वेळ घेता. या स्पर्धेमध्ये डिसिप्लिन महत्त्वाचं आहे, शिस्त, आणि जर शिस्त डिसिप्लिन असेल, वेळेचं योग्य नियोजन असेल तर तुम्ही जीवनात इथे पुढे जाऊ शकता. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तुम्ही इथे पाहताय स्वर्गीय SS पाटील स्मृती चषक, स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील चषक, 2 जीवाभावाच्या मित्रांच्या नावाने स्मृती चषक. परफेक्ट यॉकर अतिश कातारा आलाय AK, आणि खऱ्या अर्थाने मी उल्लेख केला की 2 जीवाभावाचे मित्र एकेकाळी वल्लभ गावाची पंच कमिटी, आणि JK पाटील साहेब वल्लभ गावात 2000मध्ये सरपंच झाले, 2010ला पुन्हा एकदा उपसरपंच, 2 वेळा उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं, आणि SS पाटील साहेब रॉयल उद्योजक, 2 महान व्यक्तिमत्व. त्याची ओळख सांगण्याची गरज नाही आहे, कारण जनार्दन कमलाकर पाटील साहेब हे एकेकाळी भजन सम्राट नावाने त्यांचा उल्लेख केला गेला. आणि मी सुरुवातीला उल्लेख केला की पुत्र व्हावा याचा गुंडा ज्याचा तिन्ही लौकी झेंडा, अर्थात गुंडा म्हणजे गुणवान आणि कर्तृत्ववान मुलं एका बापाला मिळाल्यानंतर आपल्या बापासाठी ही स्पर्धा ठेवण्यात आली आहे. आणि सोबत आहेत अमन ब्रिगेड, रेयन शिलेवन आणि जय हनुमान वल्लभ संघ, ज्या आयोजनामध्ये नेहमी सादरीकरणामध्ये नंबर 1 राहिलेत. वल्लभ गावाला क्रिकेटचा अनुभव चांगला आहे, कारण वल्लभ गाव म्हटलं तर एकेकाळी 3-4 नाईट रजनी 2018-19मध्ये आम्ही पाहिल्या आहेत. आणि असा मैदान लाभल्यानंतर वल्लभ गाव त्या स्पर्धांचं आयोजन तेवढंच दर्जेदार करतो, कारण अनेक असे गाव आहेत जिथे मैदान उपलब्ध नाही आहेत. अनेक गावं मैदानासाठी झटतात महागुरू, तर वल्लभमध्ये ते मैदान उपलब्ध आहेत, आणि त्यामुळे मॅचेस प्रचंड होतात. 17वरती 1 मोठा फटका येत नाही. आतिश काताराने काय भन्नाट गोलंदाजी केली आहे, रोमहर्षक गोलंदाजी, भेदक मारा, अचूक मारा आतिश कातारा प्रेझेंट करतो. 4 बॉलमध्ये फक्त 3 सिंगल दिलेत, आणि या मॅचमध्ये मोठा टार्गेट बनेल काय हा देखील प्रश्न पडला आहे, कारण मागच्या मॅचमध्येही मला वाटतं थोडी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल, लवकर समाप्त झाली, आणि इथेही मला असंच वाटतं की कदाचित लो स्कोरिंग मॅच होऊ शकते, कारण नेवाली संघाचा लकी मैदान आहे. हो, इथे चॅम्पियनसुद्धा झाले होते. बॉल तयार, लॉट केलं बॉल हवेमध्ये, आणि हो टार्गेट मोठं होऊ शकते नाही. फलंदाज बाद, पार्थ तिथे होता, त्याने झेल टिपला आणि बॅटर आउट. चला 10 बॉलमध्ये 15 धावा त्याने काढल्या, आणि ज्या फिल्डरने झेल पकडलाय ना तो आहे पार्थ. 2023मध्ये स्वर्गीय SS पाटील चषकाचा प्रिव्हियस पर्व झाला, तिथेही पार्थ बेस्ट फिल्डर होता, त्याच्याकडे आज झेल गेलाय. पार्थ झेल कधीच सोडत नाही, बेस्ट फिल्डर. पुन्हा एकदा बघा कशा रिप्ले दाखवला जातो. GTC लाईव्हवरती लॉंग ऑनला फिल्डर होता आणि टिपलाय झेल. कट केला बॉलला, ड्राईव्ह केला, बॅकलिपला थोडं खाली ठेवलं, लॉंग ऑफमध्ये बॉल, सिंगल इथे कंप्लीट केली आहे. असं वाटलं मागच्या बॉलवर षटकार येईल, परंतु आला नाही, सिंगल आली. आणि इथे 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, जिथे 3ही ओव्हरमध्ये 18 चेंडू फेकले टीम नेवाली, आणि फक्त 19 धावा, म्हणजे चेंडूपेक्षा 1 धाव जास्त. आणि प्रश्न पडला, ज्या उमरोली संघाने बुर्दुल नाईट गाजवली, ज्या उमरोली संघाने बुर्दुलमध्ये बाईकसुद्धा जिंकली, तो उमरोली संघ आता थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे, 18 चेंडूमध्ये जे घडलं नाही ते 12 चेंडूमध्ये घडू शकतात, कारण असं होतं की 5 ओव्हरमध्ये 4 ओव्हरमध्ये धावा, कारण व्यावसायिक लोकांना आता सिलेंडर उपलब्ध होत नाही आहेत, त्यामुळे जे चायनीज लवर आहेत आता थोडे रविवारीसुद्धा मला वाटतं घरचं जेवण खातील, आणि चुलीवरचं जेवण आपण शोधत होतो ढाब्यावरती. मागोर 2 मिनटं, ते ढाब्यावरती जेवण शोधता शोधता पुन्हा आपण घरी आलो, आणि असं म्हटलं जातं की थोडा वेळ द्या, कमबॅक होईल. जसं चुलीवरचं जेवणाचा कमबॅक झाला आहे,
तोही तुमचाही कमबॅक होईल लवकरच महागुरु. चला यानंतरची लढत असेल शिवछत्रपती शिवाजी महाराज स्कायरा 11 नेरे विपक्ष साई रक्षा 12-12 किंग गावदेवी कोपरोली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. नेरे विपक्ष कोपरोली या संघनायक नाणेफेकीसाठी ओ टू प्रवीण टेंबे. 19 धावा, 2 गडी बाद, 12 बॉलचा खेळ बाकी आहे. परंतु क्रिकेट मित्रांनो काही घडू शकतो. पाहूया या मॅचमध्ये काय घडणार. कमबॅक होणार का टीम उमरोलीचं. अतिश बॅटिंगसाठी सज्ज आणि समोर आहे निशांत नॉन स्ट्राईक एंडला. महेश पाटीलाला बॉलिंग मार्कवरती, तोही अफलातून गोलंदाज आहे. ऑफ कटर लेग कटर चेंडू टाकण्याचा प्रचंड अनुभव आहे महेश पाटीलला. तोही फिरकीचा जादूगर आणि सपाट विकेट आहे. पाटा विकेट असल्यामुळे त्यालाही बेनिफिट मिळू शकतो. बॅटर तयार. अतिश पहिला बॉल, चांगला बॉल मागे ठेवला. बॉलला गुडलँड स्पॉटवरती. थोडा कमी गतीचा बॉल होता आणि हा फाईन लेगकडे सिंगल आली आहे. एकच धाव इथे मिळेल. 3 गोलंदाजाने पैसा वसूल गोलंदाजी केली. पहिला गोलंदाज प्रेम कातारा ज्याने फक्त 5 धावा 1 गडी बाद. त्यानंतर आला सोनू कातारा, त्याने 10 रन्स दिल्या आणि अतिश काताराने फक्त 4 धावा. तिन्ही गोलंदाजाने 19 धावा खर्च केल्यात 18 बॉलमध्ये. त्यामुळे बॉलिंग अटॅक नेवली संघाचा चांगला आहे. आता महेश पाटील आला, त्यांनी सिंगल दिली आहे. या मॅचमध्ये धावा येत नाही. प्रश्न उमरोलीला पडलाय. हा लेग कटर बॉल बघा, पंच सांगतात की भरपूर बाहेर गेला. अतिरिक्त कटर बॉल, वाईड बॉल दर्शवलाय. रिव्ह्यूसाठी टायमर असतो, त्या टाईममध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यावं लागतं. परंतु बॉलिंग टीमने असा कोणताच निर्णय घेतला नाही, त्यामुळे वाईड बॉल. चांगला बॉल आतमध्ये टाकलाय. बॅकलिपला थोडं खाली आणलं गोलंदाजने. राऊंड अप बॉल टाकलाय आणि पुन्हा एकदा बघा लेग कटर बॉल कसा टाकला जातो. थोडा गुगली बॉल बॅटच्या स्लॉटमधून परफेक्ट यॉकर पडलाय. 0 महेश पाटील. हाफ ट्रॅकर बॉल आणि स्लॉटमध्ये आलाय. समोर लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर बिग हिट षटकार. निशांत थांबत नाहीये. रख हौसला वो मंजर भी आएगा. पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. टक्कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी, मिलने का मजा भी आएगा. षटकार आलाय. 27 धावा. आत्ता धावा येत आहेत आणि निशांतची बॅट टापली. 6 बॉल 9 वरती तो खेळतोय. खराब बॉल, परंतु बॅटर काहीच करू शकला नाहीये. एवढा शॉर्ट बॉल, ही तर दावत होती बॅटरसाठी. निशांत स्वतःवर प्रचंड नाराज आहे, कारण मला असं वाटलं की हाही षटकार असेल. एवढा चांगला बॉल टाकला महेश पाटीलने. पुन्हा एकदा बघा, हा पिचवरती हा बॉल पडला, कटर बॉल. त्यानंतर बॅट फिरली, आडवी बॅट आणि बॅटकटने स्वतः महेश पाटील धावत गेला. फॉलो थ्रूमध्ये फलंदाज कॅच आउट. आज गोलंदाजीमध्ये नेवाले टीमने प्रचंड इम्प्रेस केलाय. अद्भुत आणि अविस्मरणीय परफॉर्मन्स. एक गोलंदाजने चांगली बॉलिंग केली, आपण मानू शकतो दोघांनी केली, परंतु इथे 2 नाही 3 नाही 4घांनी परफॉर्मन्स दिलाय. म्हणजे अतिशय कमी सामने असतात जिथे 4ही गोलंदाज 100% योगदान देतात. तो हा सामना आहे नेवाली टीमसाठी. महेश पाटील. 2 बॉल बाकी आहेत. हवेमध्ये बॉल. अतुल. बॉल कुठे लागला ही चर्चा होणार. अपील केली नाहीये, त्यामुळे सेफ आहे. डॉट बॉल. 5 चेंडूमध्ये फक्त 8च धावा दिल्यात. 1 षटकार बसला आणि गडी बाद केलाय. लेग कटर का बादशाह महेश पाटील. लास्ट बॉल. कंजूसी गोलंदाजी. इकॉनॉमिकल. अतुलित चांगला चेंडू फेल करतो ॲज अ विकेट कीपर. 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि धावा आहेत फक्त 27. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल कटर टाकलाय. चांगली गोलंदाजी. मला वाटतं या टीममध्ये 3 कटर बॉलर आहेत नेवालीमध्ये आणि 1 फास्टर बॉलर. 4 ओव्हरमध्ये 27 धावा 24 बॉलमध्ये. आणि हो, 2023ला हा नेवाली टीम मला वाटतं चॅम्पियन होती स्वर्गीय SS पाटील चषक या नाईट रजनीची. आणि यावर्षी त्याने ती दहशत कायम ठेवली आहे. परंतु लो स्कोरची मॅच असली तरी असं नाही की उमरोली हार मानेल. उमरोली कमी नाही आहे, कारण या टीमने आत्ताच बोर्दोल नाईट गाजवली. त्यामुळे हा संघ कमी नाही आहे. फाईट होऊ शकते, त्यामुळे तुम्ही कुठेच जाऊ नका. जरी सामना नेवालीकडे झुकलाय
तरी सेकंड इनिंगमध्ये या मॅचमध्ये काही घडू शकतो आणि लास्ट ओव्हरही महत्त्वाची आहे. 6 बॉल जिथे 36 बनत आहेत, त्यामुळे उमरवली संघही त्या संधीचं सोनं करू शकेल. 27वरती 3 बॉलिंग मार्कवरती लास्ट ओव्हर. 5 ओव्हर 5 गोलंदाज आणि बॉलिंगसाठी आलाय रोहित काथारा, यंगस्टर आणि युवा गोलंदाज आहे, त्यालाही संधी मिळाली. हेच होतं की 5 ओव्हरमध्ये एक नवीन गोलंदाजाला चान्स मिळते, जो नेहमी कॅप्टनला सांगत असतो मला संधी द्या, मला घ्या, टीममध्ये सामील करा. आणि आत्ता अशा खेळाडूंना इथेच संधी भेटते. त्यामुळे आता संधीचं सोनं करावं लागेल, कारण 4 गोलंदाजाने चांगला परफॉर्मन्स दिला आहे. आता उमरोली संघ या नवीन गोलंदाजाची देखील वाट पाहत होता. लास्ट ओव्हर रोहित कातारा बॉलिंग मार्कवरती आलाय. 27वरती 3. पहिला बॉल रोहित कातारा आलाय. आरके बॉलिंग मार्कवरती. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल स्लॉटमध्ये आलाय. 4 ओव्हरचा जो राग आणि आक्रोश होता, ते आक्रमकता धारण केली आहे बॅटर आतिशने. बॉल सीमा पार. येतो मच निडेड 6. तिर्री 33वरती 3 तुम्ही पाहताय. बॉलिंग मार्कवर गौरी स्पोर्ट्स नेवाली म्हटलं तर आज आई गावदेवीच्या नावाने खेळतो आणि राजेश कातारा संघाचे आधारस्तंभ आहेत, पुरस्कर्ते. त्यांचंही कौतुक आपण करूया. त्यांचंही स्वागत आहे. आले असतील तर राजेशजी कातारा आपण स्टेजवरती यावं. ओ फुल टॉस बॉल. पंच वाईड बॉल दर्शवतात, त्यामुळे रोहित कातारा 7 धावा त्याने खर्च केल्यात. ही मॅच ऑन झाली आहे. आतिश आता संधीचं सोनं करणार. ॲक्शन रिप्ले वेगवान बॉल टाकला, लाईनच्या बाहेर गेलाय. पंचाने वाईट बॉल दर्शवलाय. 3 ओव्हरमध्ये 4 ओव्हर 27 धावा होत्या आणि आता धावा या ओव्हरमध्ये पहिल्या बॉल 7 आल्यात. आमची ही टीम आयोजक कमिटी कार्यकर्ता परेश शेटसोबत आहेत, चंद्रकांत पाटील, संजय पाटील आहेत, स्वप्नील पाटीलला तुम्ही पाहताय आणि संपूर्ण मंडळी यांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. पहिला बॉल षटकार. वाईट बॉल आलाय. रोहित कातारा युवा गोलंदाज. स्क्वेअर कट केली आहे. पॉईंट आणि गल्लीच्या वरून बॉल जातो थर्ड मॅनकडे. आउटफील्ड फास्ट. बॉल बाउंड्रीच्या पलीकडे येतो. 5-4 चौकार. 2 बॉलवरती 11 धावा आल्यात आणि ही ओव्हर आहे निर्णायक टीम उमरोलीसाठी. आतिश सांगतो की विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, कारण मला अडवू शकेल अशी कोणतीच भिंत नाही. आता वनमॅन शो आतिशला खेळायचे. 11-2 बॉलवरती आलेत. मागच्या ओव्हरमध्ये आपण एका ओव्हरमध्ये 11 धावा पाहिल्या नव्हत्या, 5-15 अशा पाहिल्या. तर धावा येत आहेत 2 बॉलवरती. चांगला फटका आहे. लॉंग ऑफमध्ये आहे. डीपमध्ये फिल्डर. झेल ड्रॉप झाली आहे. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर बॅटर पुन्हा मागे गेले आणि एकही धाव नाही आहे. 0. या असं वाटलं की 2 धावा होतील, परंतु आतिशला वाटलं की होणार नाही, त्यामुळे तो जागेवर थांबला आणि त्याने ही रिस्क घेतलीच नाही आहे. 3 बॉल त्याला संपूर्ण खेळायचे आहेत. 6 बॉल त्यालाच खेळायचे त्याने ठरवलं आहे. परंतु आता आतिशची परीक्षा आहे, कारण जर या बॉलवरती काही मोठे फटके आले नाही तर टीम नाराजगी व्यक्त करू शकते. आतिशचा कॉन्फिडन्स चांगला आहे आणि आत्मविश्वास त्याला मॅचमध्ये विजय देणार का. लॉफ्ट केल्या बॉलला समोर. डाऊन द ग्राउंड. ओ काय फिल्डिंग आहे. पार्थ क्या बात आहे. 2 धावा झाल्यात. षटकार होता परंतु 4 धावा वाचवल्यात. पंच सांगतात की चेक करायचंय. टीव्ही कंट्रोल रूममध्ये चेक करूया. थर्ड अंपायर. पार्थ या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर होता 2023 मध्ये. नेवाली टीम जेव्हा चॅम्पियन झाली होती आणि त्याने दाखवलं पुन्हा एकदा तो काय करू शकतो. कमिटमेंट काय असते. काय कमबॅक केलंय. 2 धावा सेफ आहेत. फिल्डिंग आवडली ते एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. बेस्ट फिल्डर आणि आत्ताही ती दहशत त्याने कायम ठेवली. काय जबरदस्त फिल्डिंग आहे पार्थची.
चौकार षटकार त्याने वाचवला, 4 धावा खूप जास्त होतात आणि या पार्थच्या 4 धावा वाचवण्याची जी पद्धत होती ते कौतुक तर झालंच पाहिजे. चांगला बॉल टाकलाय, पंच वाईट बॉल दर्शवतात ऑप्सिकच्या बाहेर. 2 वाईट बॉल आत्तापर्यंत आलेत. एकूण धावा 40. धावा 41. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 2 वाईट बॉल टाकले गोलंदाजाने. रोहित कातारा 14 दिल्या 4 बॉलमध्ये. वाईट बॉल आहे, 3 वाईट बॉल. लांब लचक ओव्हर, लॉंग ओव्हर. गोलंदाजाला 9 चेंडू टाकावे लागतील एकूण आत्तापर्यंत. हा चेंडू क्रमांक 7वा होता. 3 वाईट बॉल. 42 धावा आणि 15 आल्या 4 बॉलवरती. खरं तर टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच. उंबरलीसाठी हे 2 चेंडू महत्त्वाचे आहेत, नेवालीसाठी महत्त्वाचे आहेत धावा वाचवणं. ओ काय फटका आहे, स्वतःवरती विश्वास, भरोसा, उम्मीद. आणि हा तो फलंदाज आहे ज्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि विचार केला 6 बॉल मला स्वतःला खेळायचे आहेत. बॉल सीमापार षटकार. शेवटच्या क्षणापर्यंत लढणं हीच खरी शान. परिस्थिती काही असो, सोडू नकोस मैदान. घामाच्या थेंबातूनच यश फुलतं, जिद्दीसमोर नशिबी मान झुकवतं. आणि हा जिद्दी खेळाडू आहे अतिश, मॅन फ्रॉम उमरोली. 7 बॉलमध्ये 20 धावा त्याने काढल्यात. या 5 बॉलमध्ये रोहित कात्राने 21 धावा दिल्यात. 21 धावा 5 बॉलमध्ये. अंतिम बॉल बाकी आहे. टार्गेट सेट बॉल फर्स्ट इनिंग. अतिश तयार. पुन्हा उडवलाय. 27 धावा 6 बॉलमध्ये आल्यात. 27. 4 ओव्हरमध्ये 27 होत्या, 6 बॉलमध्ये 27 आल्यात. आणि एकूण धावा पाहिल्या ज्या 4 ओव्हरमध्ये होत्या त्या एका ओव्हरमध्ये पुन्हा आल्या. एकूण धावा 54. आणि मॅच जिंकायची असेल तर करायचे 55. अतिशय बॅटिंग आवडली, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. 8 बॉल 26 धावा. असं वाटलं की 50 धावा होणार नाही उमरोलीच्या, परंतु शेवटला अतिशने बाजी मारली आहे. बघा त्याने स्ट्राईक सोडली नाही. ज्यावेळी तिथे चेंडू लॉंग ऑफला गेला त्यानंतर स्वतःकडे ठेवली, पार्थने झेल सोडला, प्रयत्न चांगले केले आणि स्वतःवरती असलेला विश्वास. आमचे स्पर्धेचे ऑर्गनायझर प्रतिनिधी चंद्रकांत पाटील यांच्या शुभासे नाणेफेक केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज स्कायरा 11 नेरे क्रिकेट संघाच्या बाजूने. आणि निश्चित स्वरूपात नेरे क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. साई रक्षा कंस्ट्रक्शन 12 किंग आई गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. आणि साई रक्षा म्हटलं 12 किंग त्याचे पुरस्कर्ते आहेत आमचे साई रक्षा कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा संतोष शेठ पाटील आकुर्ली, धनंजय दादा पाटील गावदेवी वाकडी आणि 12 किंग रोशन शेठ पाटील कोपरोली. त्रिवेणी संगम स्वागत आहे तुमचं. बघा आमची किरण बघा किती शांततेने. यापूर्वी त्यांच्या माध्यमातून सुद्धा वल्लभ गावामध्ये प्रकाश ज्योतातील स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. संजय पाटील इथे उपस्थित आहेत. संजय आपलेही स्वागत आहे. शुभम, स्वप्नील, जयदीप बघा हा त्रिवेणी संगम क्रिकेटचा आनंद घेतो. आणि त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, संजय पाटील आहेत, ओमकार रॉय, लक्ष्मण पाटील सुद्धा आहेत, शुभम असतील, जयदीप टेंबे आणि स्वप्नील. खऱ्या अर्थाने हे कार्यकर्ते आहेत, सर्व यांची मेहनत आहे. आणि मुख्य आयोजक आणि सन्मानी विजय शेठ पाटील यांचं इथे आगमन झालं. स्वर्गीय यशस पाटील यांचे नातू चेतनला आम्ही दुपारच्या सत्रामध्ये शुभम पाहिलं. ओमकार रॉय आहे तिथे. खूप मेहनत बघायला मिळाली खऱ्या अर्थाने. स्वतः मैदानामध्ये इथे ग्राउंड क्लिनिंग करत होते. चला लगेच सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे.
पंच मैदानामध्ये दाखल होत आहेत सत्यवान काकडे, अनिल टेंबे म्हणजे आपल्या होम ग्राउंडमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतो. सत्यवान काकडे एकेकालचे अष्टपैलू क्रिकेटर आदई, सुनील तांडेल अतिशय चांगल्या प्रकारे पंचांच्या भूमिकेत त्यांचं योगदान राहिलेलं आहे. चला लगेचच मैदानामध्ये सलामीची जोडी दाखल करायची आहे. मैदानामध्ये दोन्ही फलंदाज दाखल होत आहेत. अतिशय मजा येणार आहे. प्रवीण टेंबे जर या सामन्याचा विचार केला, सुधीर आगलावे बघा कोलवाडी आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेत त्यांचं योगदान. राज भोईर इव्हेंट्सचे ते खऱ्या अर्थाने सर्व आहेत. थँक्यू महागुरु. तर मॅचला सुरुवात केली जाते. ऋतिक माली आले बॉलिंग मार्कवरती उमरोली एक्सप्रेस आणि बॅटिंग टीम सज्ज आहे. टीम नेवाली 55 धावा चेस करायच्या आहेत. मॅचमध्ये काय घडलं, सुरुवातीच्या 4 ओव्हर 27 बनल्या आणि लास्ट 6 बॉलमध्ये 27 बनल्या. हाच तर क्रिकेट आहे. अजीबो गरीब खेळ. असं वाटलं होतं की 50 बनणार नाही, परंतु अतिशने काय कमालीची बॅटिंग केली. त्याने 27 काढल्या. लास्ट 6 बॉलमध्ये स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. त्याचा विश्वास जिंकला आणि टीम उमरोलीने सांगितलं की बुर्दुलमध्ये आम्ही बाजी मारली, आता वानखेडेमध्ये आम्ही पुन्हा बाजी मारू. परंतु याच मैदानावर टीम नेवाली 2 वर्षापूर्वी चॅम्पियन झाली होती, हेही विसरून चालणार नाही आहे. अतुल कात्रासोबत आहे धीरज कात्रा. AK आणि DK बॅटिंग ट्रॅकवरती 55 चेस करायचे आहेत 30 बॉलमध्ये. आणि बॉलिंगसाठी आलाय उमरोली एक्सप्रेस ऋतिक माली. रिक्वायर्ड रेट 11.00. चला मॅच सुरू करायचे. 25 मिनिट्स, फक्त 25 मिनिट आहेत. टायमर ऑन. पहिला बॉल. वेग प्रचंड फास्ट. आताच तुम्ही इंडिया कप पाहिला आणि इंडिया कपमध्ये सर्वात वेगवान चेंडू विकी भोईरने टाकला. 147 किलोमीटर प्रचंड वेग 147. आणि विवेक शेलार याने देखील ISPLमध्ये 141 वेगाने बॉल टाकला होता. प्रचंड वेगवान बॉल आता येत आहेत. मिस टायमिंग बॉल हवेत मिड ऑफ. धावतोय जजमेंट परफेक्ट कॅच. फलंदाज बाद होणार. AK अतुल कातारा 0 बाद. अतुल कातारा 0 बाद झाला आणि ज्याने झेल पकडला प्रतीक माली तोही 0 बाद झाला होता, परंतु प्रतीकने झेल टिपला आहे आणि आपलं योगदान दिलं टीमसाठी. AK नाराज आहे ॲज अ विकेट किपर. AKचं योगदान चांगलं होतं, आता तो बाद झाला आहे. 55 चेस करण्यासाठी न्यू बॅटर पार्थ आला आहे. बेस्ट फिल्डर पार्थ. त्याने आज काय कमालीची फिल्डिंग केली आहे. 2 झेल त्याच्याकडे असतात, 1 टिपला आणि 1 वाचवला. 4 धावा वाचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे टेनिस बॉलमध्ये. 0 खराब सुरुवात झाली आहे 2 बॉलमध्ये आणि उमरोली एक्सप्रेसने आपली दहशत दाखवली या मॅचमध्ये. अंबे किसी से कम नाही असं म्हणतात की समुद्रामध्ये उतरलात तर तुम्हाला पोहायला शिकावं लागेल, कारण खोल समुद्रामध्येच मोठी सापडतात. त्यामुळे या खोल समुद्रामध्ये या क्रिकेटच्या नगरीमध्ये तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय कुठलंच पर्याय उरत नाही. परफेक्ट यॉर्कर आणि बॅट अँड पॅटच्या मध्ये हिट विकेट. मला असं वाटतं की कॉटन आऊट होण्याची शक्यता होती. ज्या पद्धतीने बॉल टाकलाय, परफेक्ट यॉर्कर पडला, अगदी लेग स्टंपच्या बाजूने गेलाय. बॅटर सेफ आहेत पार्थ. वेग बघा, प्रचंड वेग आहे. फास्ट गोलंदाज. वेगावरती स्वार होऊन तो बॉलिंग करतो. पॉवर प्लेमध्ये बॉलिंगची दहशत. फुललेनचा बॉल कट केला, मिडॉलला रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट. विकेट किपर अतिशय बॅकअप सुंदर होतं. त्याने अगदी पाय घुटणे टेकवले खाली आणि गुडघे वाकून त्याने बॉल पकडण्याचा प्रयत्न केला. असं वाटलं की बॉल खालून फेकला जाईल, डायरेक्ट हिट, परंतु बॉल टप्पा फेकला. बाउन्स आणि बॅकअप सुंदर होतं मागे. ॲक्शन रिप्ले. बॉल स्वतः विकेट कीपर गेला तिथे आणि चेंडू सुटलाय. हा जर परफेक्ट थ्रो असता तर कदाचित अजून एक बॅटर आऊट झाले असते. खातं ओपन अजूनपर्यंत पाहिलं 1 रनने झाले. 4 बॉल 1 जी गोलंदाजी प्रेम काथाराने केली होती 5 धावा 1 ओव्हरमध्ये, 30 गोलंदाजी आता ऋतिक मालीने केलं आहे. म्हणजे जशात तसं उत्तर दिलं आहे. दोघेही अगदी 50-50% बॉलिंग करतायत. दोघेही कमी नाही आहे. दोघांकडे धुरंधर गोलंदाज आहे. गोलंदाजीचा भरणा दोन्ही टीममध्ये तुम्ही पाहताय. आणि टेनिस बॉलमध्ये गोलंदाज बनणं सोपं नाही आहे, कारण एका गावामध्ये प्रॅक्टिसला जेव्हा खेळाडू संध्याकाळी येतात तेव्हा बॉलिंग कोणच करत नाही.
ते बॅटिंगसाठी आतुर असतात. मला वाटतं 3-6 चेंडू भेटले तरी खुश. त्यामुळे त्या टीमच्या खेळाडूंचा नंबर लागत नाही, कारण बॅटर भरपूर असतात. त्यामुळे नेहमी बॉलर बनण्याचा प्रयत्न करा. बॉलिंगची कमी असते प्रत्येक टीममध्ये. अंतिम बॉल सुंदर वॉटर डिलिव्हरी. लास्ट बॉलवरती सुद्धा 0 आले. 3-0, 1 गडी बाद, 2 सिंगल. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि टीट फॉर टॅट जैसे को तैसा जवाब उमरवली टीमने दिया आहे. हा बॉल परफेक्ट पडलाय. लास्ट बॉलमध्ये 0, 2 धावा आल्यात, 1 गडी बाद. येणारे बॉल 24 आणि धावा करायच्या 53 धावा. एक ओव्हर 2 धावा पॉवर प्लेमध्ये आल्यात. जबरदस्त गोलंदाजी उमरवली एक्सप्रेसने केली आहे. ऋतिक माली रिक्वायर रन रेट 13.25 वरती पोहोचलाय. 24 बॉलमध्ये करायच्या धावा आता 53. क्रिकेटचा उत्सव घडवणारे आणि खेळाडूंच्या स्वप्नांना व्यासपीठ देणारे असे आमचे खरे नायक म्हणजे आमचे रॉयल आयोजक. खरं तर एक चांगली स्पर्धा म्हणजे फक्त सामने नाही, तर त्यामागे आयोजकांची मेहनत, नियोजन आणि जिद्द असते आणि आयोजकांचं सादरीकरण असतो. मागील 2 महिन्यापासून आमचे आयोजक धावपळ करत आहेत. जगन्नाथ दादा असतील, प्रवीण पाटील आणि संपूर्ण टीम. 2 महिन्यापासून ही चर्चा होते, मीटिंग्स होतात की किती टीम्स घ्यायच्या, बाईक किती असणार, काय पारितोषिक ठेवायचे आणि मंडप DJ काय असतील, संपूर्ण चर्चा झाली. त्यानंतर हे आयोजन आपल्या भेटीसाठी आली आहे. कारण मी सुरुवातीला उल्लेख केला की वलपमध्ये एका वर्षात 3-4 नाईट होत असतात. यावर्षी आपण ही दुसरी नाईट. करंट बॉलिंग मार्कवर चांगला बॉल टाकलाय, लॉफ्ट केला होता. समोरून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, सिंगल इथे मात्र आली आहे. जी सुरुवातीला अवस्था नेवाले टीमने उमरोलीच्या बॅटिंगची केली होती, तीच अवस्था आता उमरोलीचे गोलंदाज नेवालेची बॅटिंगची अवस्था करतायत. हा सामना त्याच रिदममध्ये पुढे चालला आहे आणि दोघेही तेवढ्याच ताकदीने आपला परफॉर्मन्स या मॅचमध्ये देत आहेत. सिंगल पहिल्याच बॉलवरती 3 वरती 1. थोडी मेहनत कमी पडते. पार्थने गुडगा वाकवलाय, लॉंग ऑनला बॉल गॅपमध्ये आणि बॉल सीमा पार येतो. दर्जेदार चौकार. चेंडू आलाय. झुंजार आणि दणदणीत सामना तुम्ही ते पाहताय, जिथे बॅटिंगची आक्रमकता पार्थ पाटीलने धारण केली आहे. 4 बॉल 5 वरती तो खेळतोय. करणला चौकार लागला या बॉलवरती. चांगला चेंडू टाकलाय ऑन साईडला, सिंगल आली आहे. 1च धाव. कमबॅक करणने बॉलिंग मार्कमध्ये केलं. 1च्या बरोबरीने टीमची धावसंख्या 8 धावा आणि 1 गडी बाद. करणी चांगली बॉलिंग करतो. धीरज कातरा, त्यालाही काहीतरी करावं लागेल. मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर नेवाले टीमकडे बॅटिंग ऑर्डर खूप चांगलं आहे. बॅटिंग परफॉर्मन्स पाहिला महेश पाटील अजून बाकी असतील, प्रेम काथारा असतील, असे अनेक चांगले बॅटर अजूनही डगआउटला सेफ आहेत. त्यामुळे मॅच मोठी होणार आणि प्रेक्षकांना ही मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. दोघांकडे हुकुमाचे एक्के बाकी आहेत. चांगला फटका, यावेळी कनेक्शन परफेक्ट आहे. लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे बॉल सीमा पार येतो. बेधडक आणि घे कडक षटकार, भेदक मारा. 1 नंबरची जर्सी, 1 नंबर शॉट. 14 धावा. रिव्हर्सचा वापर केलाय. शॉर्ट टर्नमॅनने चेंडू फील्ड केलाय. डॉट बॉल येणार इथे. 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च झाल्यात. मला वाटतं सरळ बॅटने षटकार मारला होता, तर तशाच प्रकारचे फटके धीरज कातराने खेळणं गरजेचं होतं. डॉट बॉल आलाय. 14 धावा, 1 गडी बाद. शेवटचा 1 बॉल बाकी आहे.
आडव्या बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, सिंगल आली आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि धावफलकावरती धावा 15 आहेत. 55चं टार्गेट असताना 18 बॉलमध्ये 40 धावेची आवश्यकता. 18 बॉल्स 40 रन्स नीड फॉर वन द मॅच टीम गौरी स्पोर्ट्स आणि गावदेवी नेवाले टीमसाठी. दत्तात्रय पाटील यांचे इथं आगमन झाले. दत्ता काका स्वागत आहे आपलं आमच्या या स्पर्धेमध्ये. आपली जी स्पर्धा आहे आपण या आयोजकात वेलकम. मॅचकडे जातोय. 18 बॉलमध्ये 40 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग. 18 बॉल 40 हे महायुद्ध 2 टीममध्ये. एका बाजूला या स्पर्धेमध्ये एकेकाली चॅम्पियन ठरला होता नेवाली संघ. त्यांच्या विरोधात संघ आहे ओमरोली, तोही भन्नाट फॉर्ममध्ये. पाहूया काय घडणार काय बिघडणार आणि आवाजामध्ये बदल करूया. ऐकूया लवजी फटके सर यांना. धन्यवाद. थैंक यू सो मच प्रभु जी टेम्बे सर. वेलकम ऑल ऑफ यू. सभी का स्वागत है फिर एक बार. 18 बॉल आणि 40ची गरज, कारण 55 धाब्यांची गरज होती. 30 बॉलमध्ये 2 षटकं समाप्त आहे. 55 धाब्यांचं टार्गेट आहे. 15 बनल्यात. 40ची गरज. बॉलला उडवलंय. उंची भरपूर आहे. लांबी पाहावी लागेल. लांबी कमी आहे. खेळाडू आहे बॉल खाली आणि विकेटचं बदन. मुकाबले की उमरोली टीम भी जानती है भाई, धीरज काथारा की विकेट अगर मिल जाए तो काम बन सकता है. आणि एक्झॅक्टली निषादनं या ओव्हरमध्ये ते करून दाखवलं आहे. पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर इकडे मात्र मिस्टामिक स्ट्रोक. अगदी षटकार मारण्याच्या नादामध्ये बॉल उंच जास्त राहिला, लांबी कमी मिळाली आणि तिकडे विकेट मिळाली. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. आघाडीचे फलंदाज अतुल काथारा आणि धीरज काथारा ही जोडी आता माघारी परतली जाईल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. निशांत गोलंदाजी ट्रॅकवरती. निशांत मडवी सध्याच्या घडीला पहिल्या डावामध्ये उमरोली टीमनं चांगली बॅटिंग केली. 54 धावा बनवल्या गेल्या आणि 55 धाव्यांचं म्हणजे 11ची सरासरी गाठायची होती आणि ती सरासरी गाठत असताना इकडे थोड्या अडचणींना सामोरं जावं लागते नेवाली टीमला. निशांत तयार आहे. ओ इकडे बॉल भरपूर चांगला आहे. एनके आला आहे आणि एनकेसाठी एक धाव जरूर आहे, परंतु बाईटच्या माध्यमातून, कारण बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डीके जरूर बाद झाला, परंतु आता एनकेवरती विश्वास आहे. आणि आई गावदेवी गौरी स्पोर्ट नेवाली म्हटलं तर राजेश दादा काथारा यांना बांधलेला हा संघ, परंतु आता सध्या ते 40+ खेळतात आणि आता दारोमदार एनके आणि डीकेवरती भरपूर आहे. आणि 40+ राजेश काथारा म्हटलं तर अगदी ट्रम्प कार्ड, तुरुप का एक त्यानं म्हटलं जातं. अगदी तुफान फलंदाजी. तसं आपण विश्वास पाटील सरांना पाहतो, जेव्हा जेव्हा ते मैदानाच्या आतमध्ये येतात तेव्हा धावांचा पाऊस, आणि मग राजेश काथारा जर का दिसले तिकडेही धावांचा पाऊस. लोणावळा प्रीमियर लीगमध्ये आदई वलप विभागाच्या दरम्यान खेळत असताना, खरं तर त्याचं प्रतिनिधित्व करत असताना तिकडे जवळपास 55 धावा बनवल्या होत्या, तो रेकॉर्ड होता. परंतु इकडे विकेट आहे. या मॅचवरती पण आपण तेवढं फोकस करूया. दरम्यान एनकेची विकेट, व्हॅल्युबल विकेट या ओव्हरमध्ये. निशानला 2 सफलता मिळतात. पलकावरती 17 म्हटलं तर अनुमान आपण पाहतो की इकडे खतरा जाणवला जातो प्रामुख्यानं, कारण 17 नोव्हेंबर 2012 रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निधनाचा दिवस आपण तो पाहिला होता. महाराष्ट्रानं अगदी काला दिवस खरं तर तो पाहायला मिळाला होता. आणि क्रिकेटमध्ये 17 हा अशुभ अंक म्हटला जातो सातत्यानं. नितेश काथारा इनॅट क्रमांक 5, 5व्या क्रमांकावरती तुम्हाला हा बॅटर पाहायला मिळतोय. संघ जरूर आता अडचणीमध्ये सापडला जातोय, कारण आता टीमची टोटल एकूण झाली आहे धावपलकावरती 17 आणि गरज आहे 13 बॉल आणि 39.
त्यामुळं काउंटडाऊन ग्रामीण क्रिकेटमध्ये अनुमान आपण पाहतो की षटकारांचं काउंटडाऊन केलं जातं की आता षटकार किती हवेत. 7 षटकार आले तर काम बनेल आय थिंक असं म्हटलं जातं आणि त्याकडे प्रयत्न करावा लागेल. आणि ग्रामीण क्रिकेटमधलं तर तुम्हाला डिफेन्स नाही तर अटॅकिंग क्रिकेट सातत्यानं पाहायला मिळतं. त्या अनुषंगानं 13मध्ये 38 दरम्यान इकडे एक धाव पाहायला मिळते. यस मिळेल यात शंका नाही आहे. फलंदाजाचं खातं नितेशचं उघडलं जाईल. हे सिंगल डबलनं या मॅचमध्ये किती प्रभाव पाडता येईल यासाठी थोडी प्रयत्न करतात कारण का हा शेवटचा बॉल होता या तिसऱ्या षटकात. त्यामुळं इकडे बॅटर्सनं निर्णय केला की आपण सिंगलवरती समाधान मानूया कारण 12 बॉलमध्ये जो काही टार्गेट राहील तिकडे आपण आक्रमण करू शकतो कारण 5 षटकं 5 गोलंदाज या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमानुसार इकडे 2 गोलंदाज अधिकतम तुम्हाला पाहायला मिळतील. त्यातल्या एखाद्या गोलंदाजाची निवड जर का आपण केली आणि तिकडे आक्रमण केलं तर मात्र इथे या मॅचमध्ये आपण कमबॅक करू शकतो. आणि हा निर्धार पार्थ आणि नितेश यांच्यामध्ये चर्चा होत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल 37 आता भवितव्य आहे या मॅचचं कोणाकडे वळलं जाईल हे जरूर येणारे 12 बॉल तुम्हाला सांगून जातील. नगरीचे भाग्य विधाता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते 4 वेळा आमदार होणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. एक काळ होता की अगदी 3 वेळा आमदार आपण पाहिलं गेलं परंतु त्याच्यानंतर जशी एंट्री प्रशांतदादा ठाकूर साहेबांची झाली अगदी तिथनं मात्र अगदी पानिपत करून टाकलंय. सलग 4 वेळा आमदार. 4 ऑन रोड आणि इकडे बॉल पाठवलाय उंच आणि लांबच लांब यूज आणि मॅक्सिमम 6 रन. थँक्यू गोलंदाज प्रतीक. हो इकडे बॉल भरपूर चांगला आहे. षटकार आल्यानंतर थोडंसं परिवर्तन होतं परंतु पंच सांगतात की नाही इकडे वाईट बॉल आहे. प्रेशर आहे गोलंदाजावरती. तो ज्या पद्धतीनं षटकार दाखवला होता बॅटर नितेश काथाराच्या बॅटनं ज्यानं 2 बॉलमध्ये 7 बनवलं आणि पार्थ सुद्धा 6 मध्ये 7 आहे त्यामुळे एक एंड त्याने तिकडे सांभाळला गेलाय. पार्थ हा बाद झालाय त्यामुळं NK आहे आणि कॅचची संधी आहे. फिल्डर इंटरेस्टेड आहे. बॉल द डाऊन आहे तिकडे आणि अजून एक विकेट पाहायला मिळतोय. 1 मोर विकेट डाऊन. चौथा फलंदाज माघारी परतला जाईल. नितेश हा बाद झालाय. प्रयत्न चांगला होता खरं तर इथे मात्र प्रयत्न अपुरे राहिले गेले. या ओव्हरमध्ये अगदी पाहिलं गेलं तर 2 फलंदाज याच पद्धतीने आतापर्यंत जवळपास माघारी परतले गेलेत. एक आधीच्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहिलं गेलं तिकडे विकेट अगदी पाहिली गेली तर ती विकेट होती नितेशची आणि आता NK सुद्धा बाद झाला आहे. पार्थ आहे अजून मैदानाच्या आतमध्ये त्यामुळे आशा पल्लवित आहेत. महेश त्याच्या सोबतीला आता नवीन बॅटर तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो. येणारे 10 बॉल आणि 30ची गरज एकंदरीत अगदी आपण पाहिलं तर आता प्रत्येक बॉल मागे 3 धावा बनवायच्यात. परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये सिंगल डबलवरती तेवढं फोकस केलं जातं आणि 3 धावा त्यातल्या त्यात तर क्वचितच आपल्याला एखाद्या मॅचमध्ये पाहायला मिळतात. परंतु 10 बॉलवरती सलग 3 धावा बनणार नाही आहेत. हे गणित तर आत्तापर्यंत आपण कधी पाहिलं नाही. चौकार षटकार तुम्ही मारू शकतात आणि हे गणित सातत्यानं पाहिलं गेलं आहे. त्यामुळे 10-30चं समीकरण. डाव्या हाताचा फलंदाज आहे महेश स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाज इकडे तयार आहे प्रतीक. आणि हा बॉल इकडे वाईट पाहायला मिळतो. एक्स्ट्राच रन जरूर पाहायला मिळतो. नेवाली संघ जर का हा सामना जिंकला तर सन्माननीय प्रकाशजी भोईर आणि अविनाशजी उळवेकर यांच्या वतीनं या टीमसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. स्वागत आहे त्यांचं पण. आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड बॉल राहिला आहे. वाईडिश मिड विकेट. काऊ कॉर्नरकडे तिकडेकडे फिल्डर आहे. बॉलला अडवलं जाईल
आणि इकडे एकच धाव आहे. इकडे प्रयत्न चालू आहे परंतु संघर्ष थोडासा अपुरा राहतोय कारण का ज्या दरम्यान विकेट ज्या पडल्या गेल्यात आघाडीचे फलंदाज जे स्वस्तामध्ये बाद झालेत. अगदी विचार केला अतुल कथारा शून्यावरती, त्याच्यानंतर धीरजनं थोडासा प्रयत्न होता, एक षटकार त्यानं टाकला, 9 धावा त्यानं बनवल्या. त्याच्यानंतर पार्थ सध्याच्या घडीला आहे अद्याप तो 7 धावेवरती खेळतोय आणि एनके हा स्वस्तामध्ये परतला गेला. नितेशनंही प्रयत्न केला होता, तोही बाद झाला आहे. पार्थच्या बॅटनं कॅचची संधी आहे समोर, वॉट अ कॅच, अप्रतिम डीप एक्स्ट्रा कव्हरला ऋतिक होता, सुंदर झेल टिपला गेलाय आणि अर्धा संघ आता नेवाली संघाचा परतला जाईल डगआउटकडे. सातव्या क्रमांकाचा हा फलंदाज जर्सी नंबर 18 विराट कोहली सारखी आता एखादा डाव त्याला इथे सादर करावा लागेल, जे आठवावं लागेल. अगदी या कुशल मोमेंटला अगदी आपण पाहिलं गेलं होतं जेव्हा पाकिस्तान विरुद्ध जो सामना आपण पाहिला होता भारत विरुद्ध पाकिस्तान. 18 बॉल 45ची गरज विराट कोहलीनं तो सामना 1 हाती जिंकला होता. आणि इकडे आत्ताच्या वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिलं जिथे 18 बॉलमध्ये 48 हव्या तर त्या बनवून दिल्या नव्हत्या समोरच्या टीमला, त्यामुळे हे कॅल्क्युलेशन आता आठवावं लागेल. दरम्यान पहिला बॉल खेळत असताना वायडिश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलं गेलं. यस, अंपायर्स चेकआउट केलं जाईल की हा बॉल हाईट फॅक्टर चेकआउट केला जाईल. TV अंपायरकडे हा निर्णय सोपवला गेला आहे. स्क्वेअर लेगचे पंच आमचं सत्यवानजी काकडे सर आहेत, त्यांनी हा निर्णय दिला आहे. दरम्यान ह्या बॉलवरती धाव जरूर बनले गेले तर ही कॅल्क्युलेशन करावं लागेल. डिसिजन पेंडिंग है. सुनीजी तांडे सर तीसरे पंच आमचा है. इट्स अ नो बॉल. क्या रिमेट ट्विस्ट, शायद ये मौका मिला है नेवाली टीम को इस मुकाबले में घर वापसी का रास्ता ये गेंद जरूर दिखा सकती है असं आपण म्हणू शकतो, कारण हा बॉल फ्रीडचा मिळणार आहे आणि समोर त्यातल्या त्यात डाव्या हाताचा फलंदाज आहे तो स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळेल महेश. आणि येणारे बॉल आता शिल्लक आहेत ते म्हणजे अद्याप 1+1 2 धावा एकवटला गेल्यात. आता बॉल शिल्लक आहेत. फ्रीडचा बॉल आहे वायडिश मिड विकेटला, तिकडे फिल्डर इंटरेस्ट परंतु एकच धाव पाहायला मिळेल. फ्रीडचा बॉल आय थिंक अशा पद्धतीने खेळायचं नव्हतं फलंदाजाला, एक ते मोठा प्रहार येणं गरजेचं होतं कारण ज्या धावा शिल्लक आहेत त्या तुम्हाला सहजासहजी बनणार नाही आहेत, त्यासाठी तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट आता मात्र करावाच लागेल. 7 बॉल शिल्लक आहेत आणि आता अजून 25 धावांची गरज आहे. 7 बॉल रिमेनिंग अँड 25 रन टू विन. आता एक गणित फार मोठं आहे कारण हा बॉल मस्ट निडेड आहे नेवल टीमसाठी. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. इकडे मिडॉनकडे बॉल होता परंतु फेकी थोडीशी खराब होती परंतु ॲक्सेप्टेबल आहे. बॉलरने सांगितलं यस बॉलला अडू शकतो. 1 धाव आली या बॉलवरती. 6 बॉल शिल्लक आणि 24 धावांची गरज. हून अधिक वर्ष आहे खऱ्या अर्थाने. बघा, ज्याने स्वतंत्र भारत बघितलं, भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्याने खऱ्या अर्थाने आनंदामध्ये ज्यांना जयघोष उत्साहामध्ये खऱ्या अर्थाने करता आलं ते आमचे सोंगाजी मामा पाटील वल्लभ क्रिकेटचा आनंद घेतात. आमचे समालोचक मित्र प्रवीण टेंबे यांचे आजोबा आहेत. सोंगा मामा मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. चला बोलूया पुन्हा एकदा आमचे समालोचक मित्र लहू फडके यांच्याकडे बोलूया. आणि महागुरु आपण ज्यांचा उल्लेख केला तर चांगले शाहीर सुद्धा आहेत, अगदी चांगले गीतं त्यांच्या माध्यमातून आपण ऐकले गेलेत. हो 6:24 समीकरण आणि इकडे बॉलला अडवलं जाईल पहिल्या स्लिपमध्ये. दरम्यान 1 धाव आहे. फक्त 4 षटकारांची गरज आहे या मॅचमध्ये नेवाली टीमला. जी संधी मिळाली होती आय थिंक आपण त्या गोष्टी चर्चा केली की नो बॉलवरती अगदी फ्रीडच्या बॉलवरती एकाच चांगला फटका येणं गरजेचं होतं परंतु तिथे आला नाही आणि आता डाव फसत चाललाय. परंतु अजूनही काही बिघडलं नाही, काही घडलं नाही या मॅचमध्ये असं म्हणू शकतो कारण 5 बॉल शिल्लक आणि 23ची गरज आहे.
समोर स्ट्रायकर रेंजला डाव्या हाताचा फलंदाज हनुमंत, त्याच्याकडे विस्फोटक बाणा आहे. परंतु आता या मॅचमध्ये काय करणार आहे? 5-23. ओ वाट अ शॉट! या मॅचला कलाटी देणारा हा षटकार, उत्तुंग असा फटका महेशच्या बॅटनं आलाय. थैंक यू सो मच. शायद ये छक्का आते आते देर भी हो गई क्या? ये जवाब मिलेगा. आने वाली गेंदे 4 और अभी भी 17 की ज़रूरत है. 4 बॉलमध्ये 17ची गरज आहे. जो आत्ता मागच्या बॉलवरती जो षटकार आला अगदी टायमिंग प्रॉपर होते. फक्त दिशा दिली, पायावरती येणाऱ्या बॉलला फक्त दिशा केलं, अगदी बॉलला फ्लिक केलं आणि बॉल तिकडे फाईन लेगच्या वरनं षटकार सीमा पलीकडे पाहायला मिळाला. अजून अशा 3 फटक्यांची गरज आहे, परंतु त्यासाठी 4 बॉल शिल्लक आहेत. फुल टॉस, फुल टू वसूल केला जाईल आणि बॉल चाललाय सीमा पलीकडे. हा पंचांचा इशारा चौकार आणि तिसऱ्या पंचांकडेही निर्णय सोपवला जातोय. हाईट फॅक्टर बॅटिंग करणाऱ्या टीमनं इथं रेफर केलं गेलंय. इथे चेकआउट केलं जाईल. चौकार तर डेफिनेटली आलाय. जर इकडे नो बॉल आला तर आता या सामन्याचं चित्र बदललं जाईल. सुनीलजी तांडे सर जॉईन झालेत. चिट्टी सिवायनी तिकडे तीही तयार आहे. हा बॉलचा निर्णय, हा मी तर म्हणेल हा बॉलचा निर्णय नाही तर या मॅचचं भवितव्य आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फक्त चौकारच पाहायला मिळेल. त्यामुळं उमरोळी टीम पण आता श्वास घेतलाय चांगल्या पद्धतीने, कारण इकडे नो बॉल असता तर आता चित्र बदललं असतं. कारण 3-13चं समीकरण, 3-13 कोणाशी वाजणार या मॅचमध्ये, कारण मॅच व्हॅल्युबल आहे. दोन्ही संघानं जे आत्तापर्यंत प्रयत्न केले त्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि केलेली मेहनत आत्ता रंगात आली आहे. आत्ता असं म्हणू शकतो की रंगात आलाय सामना, कारण इथनं 3 मध्ये 13 बनवायचे आहेत. त्यामुळं प्रामुख्याने तुम्हाला 2 षटकार हे अनिवार्यच आहे आणि त्याच्यानंतर सिंगल. आत्ता हे समीकरण उरलं गेलंय. पुढील बॉल 3-13चा बॉल दरम्यान व्हाईट बॉल. 100 रन आहे. गोलंदाजावरती प्रेशर आहे. अगदी त्याला कळून चुकलंय की आता इथे बॅटरच्या रेंजमध्ये बॉल टाकायचा नाही आहे आणि तो प्रयत्न करत असताना बॉल दिशाहीन व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. कारण फलंदाज महेश डाव्या हाताचा विस्फोटक बाणा हनुमान पाहतोय, त्याच्याकडे ताकद आहे, टायमिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने करतोय. त्यामुळे गोलंदाजावरती पूर्णपणे दबाव आहे. सौरभ मडवी, सर्वेश मडवी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलला पाठवलं गेलंय. वाईडिश लॉंग ऑफच्या रिझनला दुसरीचा प्रयत्न रिक्स आहे, परंतु 2 धावा म्हणणार या शंका नाहीये. दरम्यान आतापर्यंत टाकलेला व्हाईट बॉल सुद्धा तोही आता मी म्हणेल कारगिर साबित होतो, कारण या बॉलवरती मोठा फटका आलाच नाहीये. त्यामुळे 2 बॉल 10ची गरज. हनुमान इथे ताकदवर फलंदाजाची गरज आहे, परंतु त्याच्याकडे क्लासही असायला हवा. ताकद असून चालत नाही, तुमच्याकडे टायमिंग साधता आलं पाहिजे. आणि या चालू जीवनामध्ये आणि या मॅचमध्ये टायमिंग किती महत्त्वाचं आहे, या टायमिंगकडे आता लक्ष द्यावं लागेल फलंदाजाला आणि गोलंदाजाला तो टायमिंग चुकवायचा आहे. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय. 2 बॉल 10ची गरज. महेश आता सध्याच्या घडीला संघर्ष करतोय. आपल्या टीमला विजयाची माला जी आहे आपल्या टीमच्या गळ्यामध्ये टाकण्यासाठी तयार आहे. परंतु दुसरीकडे सर्वेश हाही गोलंदाज तयार आहे. तेवढ्याच ताकदीनं जरूर त्याने 2 बॉल खराब फेकले होते, परंतु त्याची भरपाई करण्यासाठी तोही सक्षम आहे. त्यालाही चांगलंच माहिती आहे की या मॅचमध्ये कमबॅक कसा करायचा. 1 डॉट बॉल मॅच बनली जाईल. परंतु इकडे मिस्टामिक स्ट्रोक, विकेट कीपर बॉल खाली आणि मोठी विकेट आणि इथे सामना जवळपास आपण म्हणू शकतो नेवाली टीम साठी थांबलाय. विकेटचं बटन. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदी फलंदाज ऑफसाईडच्या बाहेर झाला होता, थोडंसं त्याच्यानंतर 1 पाऊल मागे सरकला, परंतु लाईनमध्ये परिवर्तन केलं नाहीये. त्याने ऑफसाईडच्या बाहेरचीच लाईन ठेवली. त्यामुळे जरी फिरून खेळण्याचा प्रयत्न होता तरी बॉल बाहेर जाणारच नव्हता. हे चित्र या बॉलमध्ये स्पष्ट होतं. अखेरकार विकेट मिळाली. आता 1 बॉल 10ची गरज. कदाचित इथे सर्वेश एखादी चुकी करू शकतो का, कारण आत्तापर्यंत त्यांनी 1 वाईट आणि 1 नो बॉल टाकलाय. त्यामुळं ही आशा इथे वर्तवू शकतो आपण.
या मॅचमध्ये अजून जिवंतपणा. नील आलाय स्ट्रायकर एंडला. 1 बॉल 10ची गरज. एखादा चमत्कार या मॅचमध्ये घडेल का? आणि घडणार नाहीये. इथे सर्वेश्वर चांगलं टाकलाय डॉट बॉल आणि हा सामना जिंकलाय. जय हनुमान उमरोली टीमनं अभिनंदन. मच. चला लाईनअप मध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. हे सर्व टीमला विनंती आहे आणि सेकंड करायचं आहे. आणि या मॅचचा मला तो मॅचचा हिरो तुम्हाला पाहायला मिळेल ज्यानं 8 बॉलमध्ये 26 धावांचं योगदान दिलं. तो आतिश मडवी ठरला आहे या मॅचचा मारा तो मॅचचा एकदा. चला थँक्स लव फडके. आताच्या सामन्याचा सामनावीर आतिश याच्या पण आतिशला सामनावीराचा किताब दिला जाईल दत्ता पाटील वलभ यांच्या शुभास्ते. आतिश म्हटलं तर उमरोली क्रिकेट संघाचा एक चाणक्य क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो, परंतु संघ